नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती विश्व या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर सध्या आपल्या सोलापूर जिल्हा आणि इतरत्र केळी लागवड भरपूर प्रमाणात चालू आहे. तर आता आपण हा जो प्लॉट बघतोय हा आपला आहे 19 फेब्रुवारीचा. तर ह्याला आपण सगळे प्रॉपर ड्रेसिंग आपण सुरुवातीपासून जे केलेले आहेत हे विल्यम्स कंपनीची रोपं आहेत. आणि लागवड झाल्यापासून 19 फेब्रुवारीनंतर टेम्परेचर भयानक वाढलं. आता आहे आज 11 मार्च. तर ह्या 20-25 दिवसात 20-22 दिवसात टेम्परेचर भरपूर वाढलेलं आहे. आणि आपण रोपाचं पाणी पण आपण व्यवस्थित ठेवलेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ 2-3 दिवसानंतर थोडं पाणी देणं किंवा ड्रेचिंग होतच असते. त्यामुळे पाण्याचा पण आपण अतिरेक टाळला आहे. आणि ह्याला सगळी मायक्रोन्युट्रियंट्स किंवा 19-19 असू द्या किंवा वरून सिलिकॉन असू द्या, सिलिकॉनचा स्प्रे असू द्या किंवा बाकीचे सगळे आपण ज्या गोष्टी केलेल्या आहेत तरीसुद्धा बहुतांश रोपांचे पोगे हे अडकलेत किंवा हे असं झालेलं आहे. बघा तुम्हाला दाखवतो मी. हे पोगे असं झाले आहेत, पानं करपलेत, त्याला उन्हाचा चटका बसलेला आहे आणि हे रोपं सहन करू शकले नाहीत. ह्याला सिलिकॉनचे 2 स्प्रे दिलेत आपण. हे बघा. तर आता हे पान म्हणजे उन्हानं चरकलेलं आहे, पोगा अडकतोय. पोगा अडकला आहे ह्याचं कारण मेन काय आणि चरका बसण्याचं कारण काय तुम्ही बघा. तर ह्याला आपण आता कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉनची आपण ड्रेंचिंग घेणार आहोत. आणि म्हणजे ड्रेंचिंग आता आज घेतली आहे प्रॉपर आणि ह्याला स्प्रे दिला आहे सिलिकॉनचा. तर अशा रीतीने आपल्याला हे क्लिअर करू शकतो आपण. आणि सिलिकॉनमुळं पानावर एक लेअर तयार होतो प्रोटेक्टिव्ह. तो जास्त दिवस राहत नाही, ते सोडा आपण थोडंफार तरी त्याला रिलीफ देऊ शकतो. आणि कॅल्शियम नायट्रेट बोरॉन हे पण आपण आता ह्याचं ड्रेंचिंग केलेलं आहे. त्यामुळे पोगो अडकण्याची समस्या आपल्याला काही प्रमाणात कमी करता येईल. तसेच येणाऱ्या दिवसामध्ये तुमचं मार्चचा एंडिंग असेल किंवा एप्रिल मेमध्ये हे अतिशय उष्णता असणार आहे. तर त्यावेळेस आपल्या रोपाचं संरक्षण व्हावं उन्हापासून किंवा काही प्रमाणात संरक्षण व्हावं तीव्र कडक उन्हापासून, म्हणून आपण यामध्ये आता मक्याची लागवड केलेली आहे. तर आपण तुम्ही बघा, हे 2 रोपाच्या मध्ये आपण एक बी टोचलेला आहे प्रत्येक ठिकाणी. तर काही दिवसानं ज्यावेळेस अजून महिन्यानं 1.5 महिन्यानं ही मका आपली ज्यावेळेस कंबरेला लागेल त्यावेळेस अनायसे आपल्या केळी बागेला किंवा केळी रोपांना कडक जे दुपारचं ऊन आहे त्यापासून आपल्याला रोपांना निश्चितच आराम भेटणार आहे. किंवा थोडं तरी वातावरणात 1 डिग्री 2 डिग्री 3 डिग्रीचा तरी फरक पडणार आहे. नंतर आपण ती मका काढून घेऊन त्याचं हे करणार आहे. अशा प्रकारे आपल्याला केळी बागेची उन्हाळ्यात किंवा उष्ण वातावरणात आपण काळजी घेऊ शकतो. अशाच नवीन व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.